कुणाल 11 बडवळवाडी या टीम कडनं सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राजेश आणि अभिजित. नक्कीच आपण पाहू शकाल कुणाल 11 बडबडवाडी या टीम कडनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राजेश आणि अभिजित ही सलामीची जोडी. स्ट्राईक एंडवरती अभिजित आपल्याला पाहायला मिळतोय. मग स्ट्राईक एंडवरती जाताना राजेशला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती कधी असं झालं नाही. कासगाववाडी क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाले आणि गोलंदाजी ट्रॅकवरती नाणं आलं नाहीये, असं कधी आपल्याला पाहायला मिळालं नाही. निश्चितपणे जर पाहिल्यानंतर या खेळाडूकडे क्लास आहे. एक जर पाहिलं कासगाववाडी या टीमचा अष्टपैलू खेळाडू सातत्याने अनेक टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती ज्याने कासगाववाडी या टीमचं नाव कोरलंय तोच गोलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. पुलर लेनचा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिली. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू उचलणार फगी केला जाईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाचं अकाउंट इथे आपल्याला पाहायला मिळतंय. टीम कुणाल 11 बडवळवाडी या टीमचं 2 धावा धापलकावर ऍड केल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना नानाला पाहतोय. बाबा बाबा घुमायला आता या ना बेकार गडी तसा आहे ना तो. शिंदाडाच मारायला लागला. अरे शिंदाडा माजली बोला नाही कोण नाही. इथे जर पाहिलं ना जसा चेंडू आला ना तसा चेंडूला फेकून दिला सीमारेषा पार. हा येतो नक्कीच खणखणीत षटकार आणि षटकाराच्या साह्याने 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी स्ट्राईक एंड वरती राजेशला आपण पाहतो. गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहिलं ना तर नाना सज्ज होत असताना धावा जर पाहिलं धाव फलकावरती 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती जर पाहिला तर इथे अगदी फसवा चेंडू. इथे जर पाहिला निर्धाव चेंडू ज्या चेंडूची अत्यंत गरज होती आणि तो निर्धाव चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती नाना. यावेळेस नक्कीच कोलवा टप्प्याचा चेंडू होता. इथे चेंडूला खोदून काढले. स्वतः गोलंदाज नाना चेंडूवरती जाईल आणि फेक करेल तोपर्यंत एक धाव इथे आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मधून पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकांते इथे टीम कुणाल 11 बडवळवाडी या टीमचे टोटल जर पाहिली ना तर आपल्याला 12 धावा पाहायला मिळत आहेत. दोन्ही दिग्गज संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर पाहिलं ना तर यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल ते पाहावं लागेल. इथे बाळू आपला अनुभव गोलंदाजाला कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 दिग्गज संघ यावेळेस देखील स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय राजेश आणि गोलंदाजी ट्रॅक वरती
लास्ट चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला इथे निर्धावपैकी पाहायला मिळाला. इथे जर पाहिला तर कसगाववाडी या टीम कडनं पांड्या आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. आणि इथे जर पाहिलं स्ट्राईक एंड वरती कुणाल 11 भडवळवाडी या टीम कडनं राजेश. इथे व्हेरिएशन आहे यानं आता बारला बॉल तायपी कमरेल लागला शेंड्या फोडा बॅट म्हणलं बेकार पिसाळा गडी जाई. इथे जर पाहिलं ना गोलंदाजाकडे या व्हेरिएशन आहे आणि ते व्हेरिएशन सातत्यानं पाहायला मिळत आहे. येणाऱ्या चेंडूवरती सातत्यानं जर पाहिलं गेलं ना तर प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन केले जातं. निश्चितपणे ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पांड्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळेस देखील 5वा चेंडू इथे जर पाहिलं ना चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. स्लोवर गतीचा चेंडू हाताळला गेलाय आणि इथे पुन्हा एकदा राजेशला थांबवलं गेलंय. हातामध्ये बेड्या टोकल्यात पायामध्ये साखरदंड कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये. काय गोलंदाजी इथे पांड्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक मध्ये पांड्या. इथे देखील जर पाहिलं तर काय आहे हे व्हेरिएशन आहे आणि ते व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना इथे स्टेप आउट करून राजेशला खेळायचं होतं. राजेशचं संतुलन थोडंसं बिघडलं होतं आणि इथे धावबादच्या स्वरूपानं परतावं लागलं. राजेशला मैदान सोडावं लागलं. धक्का क्रमांक कुणाल 11 भडवळवाडी या टीमला पहिला बसतोय. ज्यावेळेस एखादा फलंदाज जर आपल्याला थांबत नसेल ना आणि जर गोलंदाजाकडे व्हेरिएशन करण्याची ताकद असेल ना तर मोठ्या फलंदाजाला थांबवण्याची ताकद जर कोण करत असेल तर ते व्हेरिएशन आणि ती ताकद आणि ते व्हेरिएशन या गोलंदाज पांड्याकडे आहे. आणि ते सातत्यानं प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन कधी जर पाहिला चेंज ऑफ पेस मध्ये कधी परिवर्तन करतोय कधी जर पाहिला लेंथ मध्ये परिवर्तन करतोय. सातत्याने या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. यावेळेस पुलर लाईनचा चेंडू होता खोलवा टप्प्याचा चेंडू होता समोरच्या दिशेला उडवला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि एक धाव नक्कीच घेतली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावेच्या मदतीने संघाची टोटल जर पाहिली तर अगदी हळूवारपणे जाताना पाहायला मिळते कारण की 13 धावा. आतापर्यंत पांड्याचा जर विचार करायचा म्हटला 5 चेंडू हाताळत फक्त आणि फक्त भोकरा सारखा चिकुटी ओकरण दिलाय. कठीण भोकूर तरी आरबाट आता कुठला तो वंदात घालायला गडीतच आहे ना द्या मग अजून गडी निसतात खवा वर करून मारू दो. दोन षटकांती इथे धावफलकावरती धावा 19 आपल्याला पाहायला मिळतात टीम कुणाल 11 भडवळवाडी या टीमच्या. आणि निश्चितपणे जर पाहिलं ना सातत्याने या खेळाडूकडे क्लास आहे. इथे पांड्यानं जर पाहिले ना तर अप्रतिम गोलंदाजी. एक षटकार जरी शेवटच्या चेंडूवरती आला तरी पण 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा एक विकेट देखील त्याने आपल्या संघासाठी मिळवून दिली. तोच पांड्याने सुरेख गोलंदाजी केली आहे. निश्चितपणे या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे आणि त्याच्या जोरावरती आपल्या संघाला इथे खरंच महत्वाची भूमिका दाखवून देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चेतन येतो यावेळेस तिसरे षटक हाताळण्यासाठी. यावेळेस अतुल जर पाहिल्या जल्लोषात केली होती धावबादची परंतु पंचाने ती फेटाळली. वाईट +1 अशा धावा येतील. एकंदरीत 2 धावा या चेंडूवरती आणि निश्चितपणे 2 धावे आणि ते धावफलकावरती आपल्याला 22 धावा पाहायला मिळतात टीम कुणाल 11 भडवळवाडी या टीमच्या. सातत्याने जर पाहिल्यानंतर शहापूर तालुका असेल मुरबाड तालुका असेल अंबरनाथ तालुका असेल कर्जत तालुका असेल या तालुक्यांमध्ये सातत्यानं कासगाववाडी टीम आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघाचा दबदबा आणि इथे पुन्हा एकदा जर काय घडलं असेल मैदानामध्ये मोह आवरला नाही धावेचा आणि इथे मोह आवरला नाही त्यामुळे मैदान सोमनाथला सोडावं लागलं. विकेटचं झालं पतन. धावबादच्या स्वरूपानं नाराज स्थितीमध्ये मैदान सोडावं लागलं. यावेळेस माथा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रबर बॉल पावसाळी
क्रिकेटची स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये जर पाऊस पडला नाही तर कुठेतरी एक वातावरण आणि वेगळाच माहोल वाटतो. आणि इथे मला वाटतं आता थोड्याच वेळात पावसाचं देखील शुभ आगमन होणार आहे आणि निश्चितपणे त्या प्रकारचं इथे वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. इथे नाता स्ट्राईक एंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चेतन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितपणे चेतनकडे देखील क्लास आहे, नाताकडे देखील क्लास आहे. इथे जर पाहिलं ना तर चेतनचे गुरुवर्य आपण पाहतो. सातत्यानं जर पाहिलं ना नाना आणि बाळूच्या तालमीतून हा खेळाडू हा हिरा चमकलाय आणि तो हिरा इथे आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती बॅटर सज्ज होत असताना नाताला पाहतोय. पावसाचं वातावरण, इथे चेंडू उडवलाय, हा वेत आहे. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर अगदी दूरवर आहे आणि तिथून चेंडूवरती क्षेत्ररक्षक जर बॅकअप देईल तोपर्यंत एक धाव रोखू शकणार नाहीये आणि निश्चितपणे एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. आपल्याला पाहायला मिळेल 23 धावा धावफलकावरती कुणाल 11 भडवळवाडी या टीमच्या सध्याच्या स्थितीला. अजूनही या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूमध्ये कशा प्रकारची धावरचना जी केली जाईल. पावसाचं देखील इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे. या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धामध्ये मोरेवाडी चषक आपण पाहतो. या चषकामध्ये आणि इथे कुठेतरी कमबॅक करायचं होतं, ते कमबॅक चेतनच्या माध्यमातून या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतंय. हे कमबॅक टीम कासगाववाडी संघासाठी किती महत्वाचं आहे ते मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकमध्ये सज्ज होत असताना चेतन ह्यावेळेस पंच सांगतायत इथे वाईट चेंडू आणि निश्चितपणे जर पाहिलं गोलंदाज चुका करतोय. सातत्य जर पाहिल्यानंतर कुठेतरी स्वतःवरती नियंत्रित ठेवावं लागेल आणि ते नियंत्रण कुठेतरी दाखवावं लागेल चेतनला. इथे जर पाहिलं ना तर वाईट चेंडूने धावफलकावरती एकंदरीत 24 धावा भडवळवाडी या टीमच्या सध्याच्या स्थितीला पाहायला मिळत आहेत. यावेळेस अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू हाताळला, परंतु जर पाहिलं ना तर कुठेतरी इथे जर पाहिला विकेटचं होते पतन आणि निश्चितपणे जर पाहिलं ना तर नानाकडे अनुभव आहे आणि ते नानाने अनुभव इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न कुठेतरी कमी पडले कारण की त्यांच्या मध्यस्थी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय बाळू यावेळेस केशवर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं कुणाल 11 भडवळवाडी या टीमकडनं. परंतु चेतनचा जर विचार करायचा म्हटला ना तर या गोलंदाजीने सुरेख गोलंदाजी हाताळली. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा आणि या षटकाचा, ते पाहणं राहील चेतन की किशोर. यावेळेस समोरच्या दिशेला उडवला, पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहे. एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केलाय, धावची संधी, चुकीचा थ्रो, परंतु तितकं सुरेख बॅकअप पाहायला मिळालं. 2 धावा रोखू शकले नाहीये आणि निश्चितपणे जर पाहिला तर तिसरी ही धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे जर पाहिलं ना तर धावाच्या स्वरूपानं विकेटचं होतं प्रथम आणि 3 षटका आणि जर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला. 27 धावा आणि विजयासाठी टीम कासगाववाडी या टीमला 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल काय हिरवगार असं मैदान आणि पुन्हा एकदा मी समालोचक योगेश वाघ इथे जमलेल्या प्रेक्षक मायबापांचे तसेच इथे जमलेल्या सर्व खेळाडूंचे, युट्यूब लाईव्ह प्रेक्षक मायबापांचे तसेच ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते ओम साई MTC या युट्यूब चॅनलचे देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर मी इथे आयोजकांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय की मला आज या स्पर्धेमध्ये इथे समालोचन करण्याची संधी ज्या आयोजकांनी दिली त्या सर्व आयोजकांचे मी नक्कीच खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. इथे पहिल्या इनिंगमध्ये कुणाल 11 भडवळवाडी या टीमने धावा बनवल्या, एकांतरित 18 चेंडूमध्ये 27 धावा बनवल्या आणि त्याला 18 चेंडूमध्ये 28 धावा बनवायच्या टीम कासगाववाडी या टीमला त्याचप्रमाणे मी
विजयी संघाच्या सर्व संघ नायकांना विनंती करेल, आपण समालोचन कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं. इथे लॉस उडवले जातील यानंतरचे दुसऱ्या फेरीच्या सामन्यासाठी. तर सर्व विजयी संघाच्या संघ नायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचं. त्यानंतर जर टीम कुणाल 11 भडवळवाडी संघाचा 12वा प्रतिनिधी असेल तर त्यांनी देखील उपस्थित राहायचं. त्यानंतर कासगाववाडी या टीमचा 12वा प्रतिनिधी असेल तर त्यांनी देखील समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहायचं. इथे लॉस उडवले जातील. यावेळेस केला पॉवरफुल बॅटनचा खूप सारा वापर पाहायला मिळाला. बाळूच्या बॅट मधनं जसा चेंडूला तसा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. इथे खरंच काय फटका पाहायला मिळाला बाळूच्या बॅट मधनं. चेंडूला पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलं. पांडे आणि बाळू ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 28 धावांचं लक्ष उराशी बाळगून दाखल झाली. हाना करता करता षटकाराने तर सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला सन्मान दिला. चेंडूला एक सिंगल घेतले. शतरक्षक आहे तिथे दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जात होता परंतु नाकारलं गेलं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं आणि एका धावेच्या मदतीने संघाची टोटल जर पाहिली 7 धावा आपल्याला सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती यावेळेस नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पांड्याला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती चेतन येताना आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला हुक केलाय. वाघांची दहाड फोडला. पहाड चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. हा येतोय पांड्याच्या बॅट मध्ये खणखणी षटकार आणि षटकाराच्या साह्यानं कासगाववाडी या टीमची टोटल जर पाहिली तर 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते वाळलेलं खाऊन आलं कासगाववाडीवालं. मोकार ताकद फ्रोक्स डैली आला बॉल घाल उपड घालय शिंदाडात. आला बॉल घाल उपड घालय शिंदाडात. काय ती कासगाववाडी संघ, काय त्याचं बॅटमन, काय त्याच्या ओपटी, सगळा कसं अगदी ठीक बेकार कासगाववाडी. इथे जर पाहिलं ना तर काय इथे फटके पाहायला मिळतात टीम कासगाववाडी या टीम कडनं पांड्या आणि बाळूच्या माध्यमातून. फलंदाजाला जर पाहिल्यानंतर अक्षरशः घाम फोडलाय कारण की तब्बल 19 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज. यावेळेस देखील मोठा फटका हुक करायचं होतं, शक्य नाही. बाळूने सांगितले की ते आता या चेंडूवरती प्रयत्न करायचा नाहीये. इथे कुठेतरी धाव घेण्याचा विचार देखील मनामध्ये आणला नाही बाळूने. निर्धाव चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडवरती पांड्याला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होत असताना 28 धावांचं लक्ष उराशी बाळगून जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती. यावेळेस फसवा चेंडू, यावेळेस फसवा चेंडू. पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती 19 धावा. विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 9 धावा इथे आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. इथे दुसऱ्या फेरीसाठी लॉस उडवले जात आहेत आणि निश्चितपणे दुसऱ्या फेरीसाठी जे लाईव्ह लॉस इथे उडवले जात आहेत. निश्चित कुठल्या संघाविरोधात कुठला संघ पहिला सामना कोणत्या संघाविरोधात आपल्याला पाहायला मिळेल. लोभेवाडी आणि विजय संघ या दोन संघांच्या माध्यमातून दुसऱ्या राऊंडचा सामना क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळेल. त्याप्रमाणे चौदरवाडी विपक्ष चौदरवाडी आणि अस्सलवाडी आणि ताडवाडी या संघाला बाय मिळालेली आहे. इथे
जाऊया स्क्रीनवरती आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये इथे पहिला चेंडू गोलंदाजाने फेकी गेला, विकेट किपरच्या हातामधून चेंडू कुठेतरी थोडासा गरंगळत निघून गेला, एक धाव रोखू शकली नाही, एक धाव इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा विजयासाठी अजून जर पाहिलं ना तर इथे 11 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे टीम कासगाववाडी या टीमला. परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, या क्रिकेटचा खेळाचं भविष्य सांगणारा अजून कोणी पैदा झाला नाहीये. इथून जर पुढे पाहिलं ना तर चेंडू जास्त आहेत, परंतु इथे जेव्हा या क्रिकेट खेळामध्ये सातत्याने मी सांगत असतो जर तरला महत्व नाहीये. इथे तुम्ही खेळाल ना आणि तुमचा खेळ दाखवाल तेव्हा आज तुम्ही आपल्या संघाला कुठेतरी विजय मिळवून देऊ शकाल. इथे तेच पायचित्त आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, विकेट किपरने थोडीशी कुठेतरी चूक केली आणि त्या चुकीच्या फायद्यात कासगाववाडी या टीमने एक धाव आपल्या धावफलकामध्ये जोडली. म्हणजे इथून समीकरण अजून 7 धावांचं आहे विजयासाठी. 10 चेंडू 7 धावा बनवायचे. अजूनही सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती ना बाळू आणि पांड्या, ती जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस शॉट टर्म पॉवरफुल, जसा चेंडू आला तसा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकून दिला. सॉरी, अगदी जर पाहिलं ना तर बाउंड्री लगत इथून पुढे आम्हाला थोडंसं नक्की अडचण होते, परंतु अगदी बाउंड्री लगत क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. नाना बाळू विचार करत असेल की हा झेल पकडला कसा काय, फटका सजवला होता तर फटक्यामध्ये कुठेतरी ताकद कमी पडली बाळूची आणि अखेर झेल पकडला. विकेटचा पतन झालाय. जी भागीदारी खरंच कुठेतरी तोडायची होती ना ती भागीदारी यावेळेस गोलंदाजाने तोडली आहे आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. वन डाऊनच्या भूमिकेत स्वतः संघाचा संघनायक नाना आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितपणे इथे विकेटची अत्यंत गरज होती टीम कुणाल 11 भडगळवाडी या टीमला. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल हिरवगार असं मैदान आणि या स्पर्धेमध्ये अनेक गुणी संघांनी सहभाग घेतलाय आणि शांत गतीने ही स्पर्धा इथे संपन्न होताना आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज, ट्रॅक इनवरती नाना. यावेळेस शॉर्ट फुल करायचा होता, शॉर्ट पिच चेंडू होता, इथे चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. या गोलंदाजाकडे निर्धारित चेंडूची पैकी पाहायला मिळाली. 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना चाललाय कुठे. इथून पुढे जर पाहिला तर गोलंदाजाला देखील परीक्षा आहे, फलंदाजाला देखील परीक्षा आहे. जेव्हा तुमच्याकडे धावा भरपूर बनवायच्या असतील तेव्हा तुम्ही बिंदास करू शकता, परंतु कुठेतरी कमी स्लो स्कोरिंगचा सामना जेव्हा आपल्या समोर येतो ना तेव्हा कुठेतरी आपली एक अग्नि परीक्षा असते आणि ती अग्नि परीक्षा इथे पास केली जाईल का कासगाववाडी टीम ते पाहणं देखील महत्वाचं राहील. इथे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, सुरेख तालमेल या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. 2 धावा आणि 2 धावेच्या मध्ये संघाची टोटल जर पाहिली तर आपल्याला पाहायला मिळते 23 धावा. विजयासाठी अजून 5 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 5 धावा. हा चेंडू गोलंदाजीसाठी अगदी महत्वाचा आहे कारण की या चेंडूवरती कामगिरी करावी लागेल गोलंदाजाला, परंतु नानासारखा फलंदाज यावेळेस आपण स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळते. नानाकडे देखील अनुभवी आहे जर पाहिला अष्टपैलू खेळाडू. यावेळेस देखील चेंडू हवेत उडवला. क्षेत्ररक्षक जर पाहिला तर दूरवर आहे आणि अगदी जर पाहिला तर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केलाय. अखेर 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने जर पाहिलं ना तरी ते 2 षटकांचा खेळ विकेट का निश्चितपणे विकेट पंच इथे आमच्याकडे दर्शवतात. मला वाटतं इथून जर पाहिलं ना निश्चित हिट विकेट इथे. नानाने काय केलं क्रिकेट खेळामध्ये आत्महत्या काय आहे ती आत्महत्या इथे नानाच्या हातातून घडली आहे कारण की स्वतःची विकेट स्वतःनेच गमावली आहे. अगदी जर पाहिलं ना तर मोक्याच्या वेळेस इथे नानाकडनं एक चूक घडली आहे आणि ती चूक इथे पाहिली ना तर कासगाववाडी या टीमसाठी अतिशय परीक्षा आहे आणि भडवळवाडी टीमसाठी. विजयासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 5 धावेची गरज आहे. टीम सॉरी सहा चेंडू आणि 5 धावेंची गरज आहे टीम कासगाववाडी या टीमला. एका धावेसाठी झुंज द्यावी लागते, एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. इथून जर पाहिलं ना मित्रांनो लो स्कोरिंगचे सामनेच अशा प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात आणि तशाच प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अशोक यावेळेस स्ट्राईक एंडवरती नाही बॅटर, परंतु स्ट्राईक एंडवरती आपल्याला सलामीचा फलंदाज पांडे अजूनही पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी जर पाहिला सामना पहा कुठे येऊन पोहोचलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 5 धावा. सामना होता कुठे, सामना चाललाय कुठे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय कासगाववाडी या टीमला. एका चेंडूसाठी संघर्ष करावा लागतोय कुणाल 11 भडवळवाडी या टीमला, कारण की धावा महत्वाच्या आहेत, विजय देखील महत्वाचा आहे. यावेळेस आडवा बॅटनं फटका सजवला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक धाव घेतले. क्षेत्ररक्षक फंबल झाला. चेंडू उचलणार पैकी केला जाईल. तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होतील. क्षेत्ररक्षकाने जर क्षेत्ररक्षणामध्ये बॅकअप चांगलं दिलं असतं तर इथून समीकरण अजून वेगळं झालं असतं, परंतु इथून समीकरण जर म्हटलं ना तर अजूनही 3 धावेची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 3 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं पांड्याकडे ताकद आहे, पांड्याकडे अनुभव आहे आणि तोच पांड्या इथे यावेळेस आपण पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस पंच सांगतायत गोलंदाज चुकी करतोय. वाईट चेंडू उजव्या एसटीच्या अगदी थोडासा बाहेरून चेंडू निघून चाललाय. विजयासाठी अजूनही 2 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूमध्ये 2 धाब्यांची गरज आहे विजयासाठी टीम कासगाववाडी या टीमला. या चेंडूवरती गोलंदाजाने केलेली चुकी सुधारावी लागेल तर कुठेतरी आपल्या संघाला इथे पुन्हा एकदा चुकी आणि पाहता हा सामना जिंकलाय टीम कासगाववाडी या टीमनं. हार्डलक टीम कुणाल 11 भडवळवाडी आणि गुड लक टीम कासगाववाडी. विजय संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचं गोडस कौतुक. चला लोभेवाडी संघाचे संघनायक त्याप्रमाणे